हॅलो. चला कम बॅक. या क्लासमध्ये आपण बघूयात ट्रान्सफॉर्मर्स. पुढचा स्टार मारा. ट्रान्सफॉर्मर्स. ट्रान्सफॉर्मर बघितलं? ट्रान्सफॉर्मर बघितलेत का मूवीज तुम्ही ट्रान्सफॉर्मरच्या? ओके. तर हा तो ट्रान्सफॉर्मर नाही आहे. हा ट्रान्सफॉर्मर इलेक्ट्रिकल अप्लायन्स आहे जो आपण शिकतोय. तुम्ही हा शब्द ऐकला पण असेल, व्हेरी पॉप्युलर. एकच मिनिट. हां, तर व्हॉट इज ट्रान्सफॉर्मर? बघा, मला सांगा, पॉवर जनरेट होती कुठं? इलेक्ट्रिकल पॉवर जनरेट होती कुठं? एक लॉंग डिस्टन्सला. असं नाही की आपल्या घराशेजारी इथंच एक पॉवर प्लांट बांधला, तिथनं पॉवर येते बस वापरतोय, असं तर होत नाही. पॉवर जनरेट होती फॉर एक्झाम्पल कोयनाला, आपलं जलविद्युत केंद्र म्हणतात, हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर स्टेशन, किंवा अजून बऱ्याच ठिकाणी. तर लाईट गेले तरी आपण चालू ठेवू. पॉवर जनरेट होती एका ठिकाणी, पण आपण एंड कन्झ्युमर, आपण जे आहोत वी आर एंड कन्झ्युमर्स. वी आर कन्झ्युमर्स. आपण पॉवर कन्झ्युम कुठं करतो? आपण पॉवर कन्झ्युम कुठं करतो? घरात करतो, विच इज अवे फ्रॉम द पॉवर जनरेटिंग प्लेस ना. अच्छा, म्हणजे पॉवर हॅज टू बी ट्रान्समिटेड, ट्रान्सफर्ड, ट्रान्सपोर्टेड, ट्रान्समिशन झालं पाहिजे पॉवरचं कुठं ना कुठे, फ्रॉम जनरेटर टू एंड कन्झ्युमर, असं व्हायला पाहिजे. बघ, पण आता काय होतं लक्षात घ्या, आपल्याला पॉवर पाठवायची, आणि पॉवर जनरेट होती किती मेगावॅट मध्ये जनरेट होत? मेगा 10⁶ वॅट. अच्छा, इतक्या हाय पॉवर मला तिथनं इथं जनरेट करायची असेल, पाठवायची असेल, तर मला सांगा, वायर आहेत ना, तुम्ही बघितलं ट्रान्समिशन वायर असतात, ते असे टॉवर असतात मोठे मोठे, बघितलेत का तुम्ही असे टॉवर? हाय टेन्शन हे टॉवर्स असतात मोठे मोठे. येस, ओके. टॉवर ते काय करतात? टॉवर हाय टेन्शन सगळं पॉवर ट्रान्सफर करतात जनरेशन पासून ते एंड कन्झ्युमर्स पर्यंत. अच्छा, पण आता काय होतं या ट्रान्समिशन मध्ये, आणि किलोमीटर्स टुगेदर, शेकडो किलोमीटर लांब असतात ना त्या सगळ्या ट्रान्समिशन वायर्स. तर त्या वायरचा जो काही रेझिस्टन्स असतो, त्यामध्ये काय होतं, पॉवर मध्ये लॉस पण होती. अच्छा, किती हीट मध्ये लॉस होती? अच्छा, हीट मध्ये किती लॉस होते? तर मग किती होतं हीट लॉस्ट? I²R. हीट लॉस्ट, एनर्जी लॉस्ट, किती लॉस होतो एनर्जीचा? I²R. आठवत आहे? तितका जास्त रेझिस्टन्स तितकी हीट जास्त लॉस होणार. अरे कळतंय? ऑब्व्हियसली. त्यामुळे आपल्याला काय पाहिजे? वी वॉन्ट रेझिस्टन्स ऑफ द वायर टू बी लो, ऑब्व्हियसली. पण अरे वायरचा रेझिस्टन्स कमी करून करून किती कमी करणार? सुपर कंडक्टर्स वगैरे असे काही कन्सेप्ट आहेत ज्यामध्ये क्रायोजेनिक फ्लुइड्स, क्रायोजेनिक कंडक्टर्स आर यूज ॲट व्हेरी व्हेरी लो टेम्परेचर. त्याचा रेझिस्टन्स फार कमी केला तर सुपर कंडक्टर म्हणतात. बट सुपर कंडक्टर आर नॉट अफोर्डेबल. तुम्ही काय अख्खं भारतभर सुपर कंडक्टर्स लावू शकत नाही. दे आर यूज फॉर स्पेशलाइज पर्पजेस. आता हे जे वायर्स असतात मोठे मोठे, त्याचा रेझिस्टन्स कमी करण्यात बरोबर आहे, पण कमी करायचं काय तर लिमिट आहे. बरं, रेझिस्टन्स मेटलमध्ये सगळ्यात कमीत कमी रेझिस्टन्स ज्याचा आहे, त्याच्यात गोल्ड हॅज व्हेरी लेस रेझिस्टन्स, बट यू कॅनॉट मेक गोल्ड वायर्स. इफ यू मेक गोल्ड वायर्स, उद्या वायर गायब होतील, आज लावणारच गायब करून टाकतील, वॉट एव्हर. सो इट इज नॉट प्रॅक्टिकली पॉसिबल. येस, फाईन. मग इफ आय वॉन्ट टू रिड्यूस द हीट लॉस, मला पॉवर ट्रान्समिशन मध्ये जर हीट लॉस कमी करायचं असेल, तर मला काय कमी करावं लागेल? अच्छा, आय कमी करा. आय कमी करा, आय कमी करा. अच्छा, आता पॉवर इक्वल टू व्ही आय ना. एक सिंपल, पॉवर इज व्हॉट? व्ही इंटू आय. एक सिंपल रिलेशन सांगतो तुम्हाला मी. जर मला आय कमी करायचं असेल, तर मला काय करावं लागेल? व्ही वाढवावं लागेल. फॉर अ गिव्हन कॉन्स्टंट पॉवर, समजा ॲट कोयना डॅम द पॉवर जनरेशन सम 2000 मेगावॅट से पॉवर जनरेट होतीये, म्हणजे 2000 मेगा जूल पर सेकंड. कॅन यू इमॅजिन किती मोठी पॉवर जनरेट होती? इतकी मेगा जूल पर सेकंड असतं ना हे. मी अंदाजे आकडा घेतला. फॉर दिस पॉवर टू ट्रान्सफर, इफ आय वॉन्ट हीट म्हणजे लॉस कमी व्हायला पाहिजे, तर काय व्हायला पाहिजे? आय शुड बी लेस.
इफ आय शुड बी लेस वी शुड बी हाय. आय कमी कधी होईल म्हणजे ऍट फॉर कॉन्स्टंट पॉवर इफ आय इज लेस वी शुड बी हाय. अरे कळतंय. अच्छा म्हणजे मला ऍक्च्युअली म्हणून सांगतो तुम्हाला हे ज्या वायर्स हाय टेन्शन वायर असतात ते हाय टेन्शन वायर मध्ये काय असतं त्यांच्यामध्ये हाय करंट नसतो त्यांच्यामध्ये हाय पोटेन्शियल डिफरन्स असतो. म्हणून तुम्ही तिथं असं तर डेंजर साईन जे बघता यू सी डेंजर साईन ना असं डेंजर साईन असतं बघितलंय असं कुठं मोठ्या मोठ्या ट्रान्सफॉर्मर डेंजर साईन असतं तिथं काय लिहिलेलं असतं 25,000 वोल्ट लिहिलेलं असतं. असं कुठं तुम्ही वाचलंय का की 1,000 अँपियर असं कुठं वाचलंय तुम्ही. डेंजर साईन इज शोन इन वोल्ट. 25,000 वोल्ट दिस इज रेल्वेचे वरची असतात ना रेल्वेच्या केबल्स त्याच्यामध्ये असं रेटिंग असतं 25,000 वोल्ट डेंजर डोंट टच. येस ऑर नो. म्हणजे ह्या ज्या हाय ट्रान्समिशनच्या वायर्स असतात त्या वायरमध्ये काय जास्त असतं करंट जास्त असतो का पोटेन्शियल डिफरन्स जास्त असतो तर पोटेन्शियल डिफरन्स जास्त असतो. हे लक्षात घ्या तुम्ही. अच्छा म्हणजे पोटेन्शियल डिफरन्स जास्त असतो बरोबर आहे. आता पण पोटेन्शियल डिफरन्स समजा काहीतरी 25,000 वोल्ट आहे पण मी माझा घरातलं काय फॅन थोडी 25,000 वोल्टला चालू शकणार आहे. 25,000 वोल्टला सगळं खाकून जाईल आपल्या घरातले इन्स्ट्रुमेंट्स. वी कॅन रन आवर इन्स्ट्रुमेंट्स ॲट 220 वोल्ट. देन आय नीड some device which can convert power from low potential to high potential and transmit, and at the end consumer the power should be reduced. जी काय पॉवर आहे ती इट शुड बी रिड्युस्ड. पॉवर म्हणजे पॉवर रिड्यूस नाही पॉवरचं जे काय ज्या पोटेन्शियल डिफरन्सला आलेलं आहे ते त्याचा पोटेन्शियल डिफरन्स मला व्होल्टेज दिला म्हणतो पण व्होल्टेज मला काय करायचंय कमी करायचंय माझ्या यूजसाठी. ओके दॅट मीन्स वी नीड सम इन्स्ट्रुमेंट विच कॅन चेंज व्होल्टेज which can change the potential difference or the voltage across which the current is flowing. अरे तुम्हाला कळतंय. ओके तर अशा इन्स्ट्रुमेंटला काय म्हणतात ट्रान्सफॉर्मर. ओके सो व्हॉट इज फंक्शन ऑफ ट्रान्सफॉर्मर. ट्रान्सफॉर्मरचा फंक्शन काय आहे फंक्शन आहे टू चेंज व्होल्टेज ऑफ अ इलेक्ट्रिक सिग्नल ऑफ अ इलेक्ट्रिक करंट. तुम्हाला कळतंय. नाव लिसन. व्हेरी गुड. म्हणजे थोडक्यात मला काय पाहिजे हे तुम्हाला जर कळलं असेल. बरं डू यू वॉन्ट मी टू राईट दिस डाऊन. ओके तर तुम्हाला विचारून तुम्ही मला सांगणार कधी. एनिवे थोडंसं एक्सप्लेन करतो मग तुम्हाला आय विल मेक यू राईट डाऊन डोंट वरी. ह्याचा अर्थ काय दिस इज पॉवर हाऊस. हे काय आहे पॉवर हाऊस. ओके वीज निर्मिती केंद्र आहे. ओके देन in power house there is power generation and after power house what I want one transformer. I want one transformer. ओके या ट्रान्सफॉर्मरचं काम काय आहे इथं जे काही पॉवर जनरेट झालेली आहे त्याचं व्होल्टेज वाढवायचं काम आहे. काय करतो हा व्होल्टेज वाढवतो. ओके मग ट्रान्सफॉर्मरचे इथं दोन प्रकार पडतात. एक असा ट्रान्सफॉर्मर जो कमी व्होल्टेजचे जास्त व्होल्टेज करतो म्हणजे व्होल्टेजला वाढवतो आणि असा ट्रान्सफॉर्मर जो जास्त व्होल्टेजचा कमी व्होल्टेज करतो म्हणजे पोटेन्शियल कमी करतो पोटेन्शियल वाढवतो. येस नो. तर आय राईट स्टेप अप त्याला काय म्हणतात स्टेप अप ट्रान्सफॉर्मर आणि स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर. स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर कळतंय का. ओके स्टेप अप ट्रान्सफॉर्मर कुठे असतात. स्टेप अप ट्रान्सफॉर्मर्स हे तुम्हाला एक मोठी सांगतोय. ॲज सच ट्रान्सफॉर्मर हे भरपूर ठिकाणी वेगवेगळ्या पर्पजसाठी असतात. ओके पण मी तुम्हाला जनरल आपला जो यूज आहे त्या यूजसाठी मी तुम्हाला जनरल सांगतोय. पॉवर हाऊस जवळ जे ट्रान्सफॉर्मर असतात ते कुठले असतात स्टेप अप ट्रान्सफॉर्मर. हे कुठले असतात स्टेप अप ट्रान्सफॉर्मर. हे ट्रान्सफॉर्मर काय करतात या इलेक्ट्रिक पॉवरचा जो काही पोटेन्शियल आहे जो काही व्होल्टेज आहे ते व्होल्टेजला वाढवतात आणि असला हाय व्होल्टेज करंट हाय व्होल्टेज तो जो पॉवर आहे हाय व्होल्टेजची पॉवर जी आहे ती हाय व्होल्टेजची पॉवर ते ट्रान्समिट करतात. आणि दिस इज किलोमीटर्स टुगेदर. भरपूर मोठे लाईन्स असतात. आणि इथं आल्यानंतर आपलं घर जवळ आलं होतं आपलं घर जवळ आलं. हा आपल्या घर जवळ आल्यानंतर काय तो 25,000 वापरतो काय पण नाही वापरणार. मग काय करतात वी नीड अनदर ट्रान्सफॉर्मर. वी नीड व्हॉट स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर. वी नीड स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर.
आणि हा स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर काय करतो, हे हा आपण कुठं बघतो, आपल्या चौकामध्ये किंवा असं एक काही चौकापाशी किंवा असं गल्ली 2-3 गल्ल्याला मिळून एक मोठा नगरमध्ये एखादा किंवा एक मोठी सोसायटी असेल तर सोसायटीचा एक ट्रान्सफॉर्मर असतो. बघता आपण रस्त्याच्या कडेला असतो ट्रान्सफॉर्मर, असं एक मोठा एक ठोकळा असतो, असं हे मेटलच्या खांब असतात त्याच्यामध्ये लावलेला असतो. दॅट इज ट्रान्सफॉर्मर. तो ट्रान्सफॉर्मर काय करतो, जो तिथनं हाय व्होल्टेज सप्लाय आलेला आहे त्या सप्लायला काय करतो, त्याचा व्होल्टेज डाऊन करतो. दॅट इज स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर. आणि आपल्याला वापरण्यासाठी ते योग्य करतो. आणि ही स्टेप्स इट डाऊन फ्रॉम हाय व्होल्टेज टू अवर युजेबल 220 व्होल्ट. कळतंय? ओके. आणि इंडस्ट्रीजसाठी जर वेगळा काही सप्लाय लागत असेल, स्पेशल पर्पज स्पेशल इक्विपमेंटसाठी काही वेगळा लागत असेल तर त्याच्यासाठी वेगळे स्पेशलाइज त्यांचे ट्रान्सफॉर्मर ते वापरतात. ओके. ऍक्च्युली ह्याच्यात भरपूर मोठं इंजिनिअरिंग आहे. त्याच्यात जम्पर्स असतात, फिल्टर्स असतात, म्हणजे भरपूर काय देर आर मेनी थिंग्स इन दिस. ओके. हे सगळं काय डिस्क्राईब करणं आपल्या काही स्कोपमध्ये नाही आहे सिलेबसच्या, पण आपल्याला बेसिक तुम्हाला मी सांगतोय जे आपल्याला माहिती पाहिजे. स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर काय करतो, त्याचं व्होल्टेज डाऊन केलं आणि देन दिस इज होम ऑन दिस इज एंड कन्झ्युमर. आपण जे घरी किंवा फॅक्टरी ऑफिसमध्ये वगैरे वापरतो. फॅक्टरीमध्ये कदाचित वेगळं असू शकतं. ठीक आहे. ओके. डू यू अंडरस्टँड दिस? ही चेन तुम्हाला कळली पॉवर ट्रान्समिशनची. पॉवर ट्रान्समिशन इंजिनिअरिंगचं एक हेच आहे, म्हणजे इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगचा विषयच आहे पॉवर ट्रान्समिशन. पॉवर ट्रान्समिशनच्या गोष्टी लोक शिकतात भरपूर डिटेलमध्ये. चला, सो आपल्याला शिकायचं काय, ट्रान्सफॉर्मर. बरं, ट्रान्सफॉर्मरचा तुम्हाला पर्पज कळला. सगळ्यात पहिल्यांदा थोडं लिहून घ्या. बरं, एकच मिनिट, मी तुम्हाला ते व्होल्टेज आणि रिलेशन सांगत होतो ना, ते मला परत एकदा सांगू दे. इथं जी पॉवर जनरेट होती, ओके, याच्यामध्ये लॉसेस कमी होण्यासाठी, ह्याच्यामध्ये लॉसेस किती आहेत, हीट लॉस मध्ये होतात ना, हीट लॉस. हा हीट लॉस किती असतो, I²R असतो. म्हणजे मला हीट लॉस कमी करण्यासाठी करंट कमी पाहिजे, करंट कमी पाहिजे. हा, कारण त्याचा स्क्वेअर आहे ना, म्हणजे इतकं जास्त लॉस होणार. जितका करंट थोडासा जास्त झाला तरी लॉस स्क्वेअर नाही होणार. करंट कमी पाहिजे, पण करंट पॉवर जो आहे जनरेट झालेली पॉवर, तो पॉवर किती असते, V×I असते. करंट कमी करायचा असेल तर मला V जास्त पाहिजे. कळतंय? हा, म्हणजे हा जो इथनं फ्लो होत असतो, हा जो पॉवर इथं ट्रान्समिशन होतंय, हे कसं असतं, इट इज हाय व्होल्टेज. ही पॉवर कशी असते, हाय व्होल्टेज पॉवर ट्रान्समिशन असते. कळतंय? हाय करंट नसते, हाय व्होल्टेज असते. हा फरक कळतो तुम्हाला? हा, म्हणून हा हिरो इथं हे काम करतो, व्होल्टेज चेंज करायचं. बघा, थोडं लिहून घ्या, लिहून घ्या. हेच सांगतो तुम्हाला, मी जे तुम्हाला एक्सप्लेन केलं ते सांगतो थोडक्यात. सगळ्यात पहिला लिहून घ्या. पॉवर इज जनरेटेड ॲट अ पॉवर हाऊस and consumed at end consumer, which are far away from each other. So the generated power needs to be transmitted for a long distance, full stop. Power transmission involves significant heat loss if the current is high. Why? Because heat loss equal to I²R. Power lost in heat, heat loss, ठीक आहे, is I²R. एनर्जी म्हणलं तर I²RT म्हणतात, पण पॉवर आपण बघतोय I²R. ओके. Thus, to minimize heat loss, it is desirable to reduce current. Okay, पुढे. For constant power, for a given power to transfer, to reduce current, its voltage should be increased. Okay, full stop. पुढे. But end consumers are incapable of handling high voltage power. End consumers are incapable of handling high voltage. Okay. Thus we need instruments which can
आपण एक्झॅक्ट शब्द बघायचे का? विच कॅन चेंज voltage of the power, which can change voltage of the power. Okay, transformers have two types, two categories, two functions. First, step up transformer. Second, step down transformer. Step up transformer, step down transformer. Step up transformer काय करतो? Step up transformer increases voltage. Step up. Step down काय करतो? Decreases. Simple. Voltage. कळतंय? Okay. हे ड्रॉ करा. Schematic diagram. Draw this. Powerhouse, step up transformer, transmission lines, step down transformer आणि end consumers. ड्रॉ करा हे. ओके फाईन. सो नाव तुम्हाला ट्रान्सफॉर्मर काय आहे हे कळलं आणि कुठे वापरतात हे कळलं. नाव लेट अस स्टडी इट्स वर्किंग. बघा, ट्रान्सफॉर्मरचं जे वर्किंग आहे हे चालतं प्रिन्सिपल ऑफ म्युच्युअल इंडक्शन. आपण म्युच्युअल इंडक्शन काय बघितलेलं आहे? ओके, सगळ्यात पहिल्यांदा काय असतो? एक सॉफ्ट आयनचा कोर असतो. दिस इज सॉफ्ट आयन कोर. म्हणजे बेसिकली हे 3D मध्ये असं असतं प्रॉपर. मी तुम्हाला 3D करून दाखवू का? ओके, दिस इज 3D. दिस इज सॉफ्ट आयन कोर. आणि ह्याच्यात भरपूर लॅमिनेशन असतात. म्हणजे हा सॉफ्टवेअर आयन जो असतो हे असा जस्ट एक ठोकळा नसतो. ह्याच्यात असे लॅमिनेशन असतात. देर आर लॅमिनेटेड, असं म्हणतात लॅमिनेटेड कोर. हे लॅमिनेटेड का असतात? त्याच्यात काही लॉसेस अवॉइड करण्यासाठी असतात वगैरे वगैरे. असे लॅमिनेटेड असतात लेयर्स, ते एकमेकांना लेअप केलेले असतात आणि असा सॉफ्ट आयर्नचा कोर बनवलेला असतो. ठीक आहे, हे कशाचं बनलेलं आहे? सॉफ्ट आयर्न. आठवा, सॉफ्ट आयर्न कुठं आलं होतं? सॉफ्ट आयर्न आठवत आहे? आपण हिस्टेरिसिस शिकताना सॉफ्ट आयर्नचा यूज केला होता. सॉफ्ट आयर्न. सॉफ्ट आयर्नचा काय पर्पज आहे? सॉफ्ट आयर्न काय करतो? रिटेंटिव्हिटी जास्त असते सॉफ्ट आयर्न. सॉफ्ट आयर्न रिटेन, तो काय करतो? जो फ्लक्स आहे तो रिटेन करतो. बघा एक मिनिट, म्हणजे व्हॉट एक्झॅक्टली मीन आय टेल यू. बघा, आता मी काय करतो? ह्याला म्हणतात इनपुट. ओके, ह्या काहीतरी वाइंडिंग्स आहेत आणि हे काय आहे? हा इनपुट सप्लाय. व्हॉट इज दिस? इनपुट. ह्याला म्हणतात प्रायमरी वाइंडिंग्स किंवा प्रायमरी कॉइल. प्रायमरी कॉइल. ओके, हा काय आहे? इनपुट व्होल्टेज. इनपुट व्होल्टेज किंवा इनपुट सिग्नल असे म्हणता येतं. अच्छा, आणि हे काय आहे? हे आहे आउटपुट. तुम्हाला इथं बाहेर काय मिळतं? आउटपुट. इथं एक रेजिस्टर लावता येतो कारण शॉर्ट सर्किट होईल ना ते, म्हणून. एनिवे, रेजिस्टर जोडला नाही जोडला काही फार मोठा फरक नाही पडणार. ओके, आपण कारण स्कीमॅटिक शिकतोय आपण थोडं. ओके फाईन, हे तुम्हाला कळतंय का? हा, हे जे वाइंडिंग्स आहेत सेकंडरी किंवा आउटपुट वाइंडिंग, ह्याला आपण म्हणूयात सेकंडरी कॉइल. सेकंडरी कॉइल्स. प्रायमरी कॉइल, सेकंडरी कॉइल. प्रायमरी म्हणजे काय? बेसिकली इनपुट. सेकंडरी कॉइल म्हणजे काय? आउटपुट. अच्छा, हे अशा प्रकारे आहे. आठवा, म्युच्युअल इंडक्शन काय असतं? व्हॉट इज म्युच्युअल इंडक्शन? आणि ट्रान्सफॉर्मरचा सिम्बॉल सुद्धा असाच असतो. इलेक्ट्रिक सर्किटमध्ये सिम्बॉल दाखवायचा जो असतो तो सिम्बॉल ट्रान्सफॉर्मरचा असा असतो. म्हणजे जसं रेजिस्टर असा असतो ना, रेजिस्टर सिम्बॉल इज दिस, असं ट्रान्सफॉर्मर सिम्बॉल असाच असतो. प्रायमरी आणि हा सेकंडरी. कळतंय? अच्छा, आपल्याला काही हे सर्किटमध्ये वापरायचं नाहीये, पण तुम्ही पुढे इंजिनिअरिंगमध्ये जाल तेव्हा तुम्हाला भरपूर हे एन्जॉय करायचंय. एस्पेशली इलेक्ट्रिकल इंजिनियर्स, ह्याचे भरपूर डिटेल्स आपण बघणार आहे. आपण सध्या फक्त प्रिन्सिपल शिकतोय, बेसिक शिकतोय. ओके फाईन. आता काय होतं बघा,
यातनं समजा ह्याच्या टर्न्स आहेत एन प्रायमरी एनपी टर्न्स आहेत. ह्या नंबर ऑफ टर्न्स जे आहेत ना लेटेस्ट एनपी आहेत आणि ह्याच्यामध्ये समजा टर्न्स आहेत एन एस. ह्याच्यामध्ये टर्न्स किती आहेत एनपी आणि ह्याच्यात एन एस. अच्छा मला सांगा इथनं जे मी पोटेन्शियल इनपुट सिग्नल इनपुट व्होल्टेज जे सप्लाय करतोय त्याच्यामुळे याच्यामध्ये काय व्हायला लागलं. दिस इज ऍक्टिंग लाईक अ सोलेनॉइड ना. म्हणजे काय व्हायला लागलं बेसिकली याच्यामध्ये एक मॅग्नेटिक फील्ड जनरेट व्हायला लागले. दिस इज लाईक अ सोलेनॉइड. अच्छा हे मॅग्नेटिक फील्ड लाईन्स जे आहेत हे अशा ह्याच्यात इथनं इथं ट्रान्सफर होतात. दे आर गेटिंग ट्रान्सफर्ड बिकॉज ऑफ द सॉफ्ट आयर्न. ओके म्हणजे काय झालं बेसिकली थोडक्यात काय ह्याच्यामुळे क्रिएट झालेलं जे मॅग्नेटिक फील्ड आहे त्याच्यामुळे जे तयार झालेला फ्लक्स आहे मॅग्नेटिक फील्ड लाईन्स विच आर क्रिएटेड बाय दिस कॉइल आर ऑल्सो लिंक्ड विथ दिस कॉइल through the laminated soft iron core. What is this? Laminated soft iron core. कळतंय? अच्छा what आता बघा because of the property of soft iron काय होतं the number of magnetic lines passing through this coil and through this coil is same. Number of lines passing through this coil and this coil are same. There is no loss. Now in real life there could be some losses but because of some modifications and some other techniques हे losses 99% म्हणजे ह्याची efficiency 99% पर्यंत केली जाते करता येऊ शकते. The losses can be minimized up to 1%. Okay. So here we can safely assume कि there are no losses. त्यामुळे the number of magnetic lines passing through this coil, primary coil, is same as the number of magnetic lines passing through secondary coil. Okay, so the magnetic lines are completely linked with each other. Completely linked with each other. अच्छा मग असं म्हणू का मी असं जर असेल तर I can say number of magnetic lines, listen, number of magnetic lines passing through an area itself is called as flux ना. मग असं म्हणू का मी flux linked with single loop with a single loop or single turn म्हणू with a single turn of both coils is same. बघ मला एक सांगा याचा एक टर्न मधनं जितक्या लाईन्स पास होत आहेत समजा 100 लाईन पास होत आहेत 100 लाईन पास होत आहेत मला सांगा जर लॉसेस सगळे काही आपण निग्लेक्ट केले किंवा नाही आहे तसं मानलं तर 100 लाईन्स याच्या एक टर्न मधनं पास होत आहेत ना. म्हणजे इथनं पण 100 पास होणार एका टर्न मधनं 100 पास होणार. तेच लिहितोय मी फ्लक्स लिंक विथ अ सिंगल टर्न ऑफ बोथ द कॉइल्स इज सेम असं म्हणू मी. अच्छा मग असं म्हणू का टोटल फ्लक्स कॅन आय से जर टोटल फ्लक्स म्हणला प्रायमरीचा FP म्हणला कॅन आय से टोटल फ्लक्स पासिंग थ्रू द प्रायमरी कॉइल कॅन आय से NP into flux through a single coil. If phi is flux through a single loop single turn असं म्हणू का. What is flux? What is phi? Phi is flux through single turn into total number of turns will give you total flux of primary coil. Yes or no? पुढे similarly I can say if phi is flux passing through single turn of secondary coil then into number of turns in secondary coil. हे काय आहे what is flux passing through single loop and this is number of turns त्याला मल्टिप्लाय केलं तर I get total flux passing through secondary coil. अरे yes or no? Now listen पुढे बघा. अच्छा बघा हे कळलं तुम्हाला. पुढे बघू अनालाइज करू. लेटेस्ट अनालाइज अहेड. याच्यामध्ये आता सांगा हा इनपुट कसला आहे डायरेक्ट करंट नाही आहे अल्टरनेटिंग करंट आहे. म्हणजे करंट चेंज होणार म्हणजे हा फ्लक्स चेंज होणार. हा फ्लक्स चेंज होणार म्हणजे ह्याच्यामध्ये काहीतरी इंडक्शन होणार आहे का नाही. ह्याच्यामध्ये काहीतरी इंडक्शन होणार आहे ना. अच्छा हे इंडक्शन किती होणार आहे ह्याचे इंडक्शन ह्याच्यामध्ये किती EMF इंड्युस्ड होईल ह्याच्या अक्रॉस
या टर्मिनलच्या अक्रॉस किती ईएमएफ तयार होईल? कॅन आय से ईएमएफ अक्रॉस प्रायमरी कॉइल किती लिहू मी? से EP. How much? EP is equal to minus d phi p by dt. Are yes or no? Minus d phi p by dt. Okay, anyway. Now, what is d phi p? What is phi p? NP into phi. त्यातला NP तर constant आहे. I get NP into d phi by dt. अरे tell me yes or no? Yes. अच्छा. पण मला सांगा what is EP? What is EP? EMF across primary coil ना, आणि EMF across primary coil is itself input voltage. Is itself input voltage. मग असं म्हणू का this is it's also equal to input EMF. VI पण म्हणता येईल त्याला. हा अरे कळतंय E input असं करू का मी? Yes. Then EMF across secondary coil. Across secondary coil. Okay. What is that? Say ES is equal to again minus d phi s by dt. Our Faraday's law. Okay. पुढे what is phi s? ns minus ns तरी बाहेर आला. d phi by dt. अरे yes or no? Now tell me what is EMF across secondary coil? What is EMF across secondary coil? Output. Output ना तेच output आहे. This is equal to nothing but E output. Yes. Okay. Take ratio of both. Taking ratio of both. So how can I write? EP by ES. या आपण ES by करू. Output upon input करू. That is the standard way of doing it. Okay. Output upon input केलं म्हणजे काय? ES upon EP is equal to also equal to E output upon E input. Okay, is equal to दोघांचा रेशो घेतला काय होतं? मायनस मायनस कट होईल, d phi by dt कट होईल. I get ns by np. Very important relation. ns by np. What is ns? Number of turns in secondary coil. What is np? Number of turns in primary coil. अरे this is a very important equation and it's very simple equation also. अच्छा, मग जर मला if I want to use this transformer as a step up transformer, can I write for step up transformer? Step up transformer. Tell me, step up transformer चं काय असतं? Output should be bigger than input ना, म्हणजे E output should be greater than E input. अरे कळतंय E in. Yes or no? म्हणून तर स्टेप अप म्हणतो ना आपण त्याला. अच्छा, मला सांगा इफ E output should be greater than this, that means NS should be greater than NP. Okay, therefore this implies NS should be greater than NP. NS should be greater than NP. अच्छा, म्हणजे मला जर स्टेप अप ट्रान्सफॉर्मर वापरायचं असेल तर काय पाहिजे? सेकंडरी कॉइल्स, सेकंडरी टर्न्स जास्त पाहिजेत. प्रायमरी समजा 100 आहेत, सेकंडरी 1000 लावतो मी. अरे कळतंय, हे 100 टर्न्स असतील आणि 1000 टर्न्स असतील तर नाव दिस विल ऍक्ट लाईक व्हॉट? दिस विल ऍक्ट लाईक अ स्टेप अप ट्रान्सफॉर्मर. आणि किती किती टाइम्स तो वाढवेल? या टाइम्स वाढवेल ना. बघा, म्हणजे हे जर 100 म्हणलं आणि हे 1000 म्हणलं तर दोघांचा रेशो काय झाला? 1000 बाय 100 10. म्हणजे काय होईल? E आउटपुट विल बी 10 टाइम्स ऑफ E इनपुट. कळतंय? म्हणजे इथं जर 200 वोल्ट असेल, इथं 2000 वोल्ट करून टाकेल तो. अरे यू सी द फन. You see, this is a very nice, useful instrument. And this uses principle of the mutual induction. They are mutually influencing each other. Yes or no? Or induction, let us say induced EMF. They are inducing current in each other. EMF in each other. Acha. This is clear. This is for step up transformer. Okay. For step down transformer. Bola. Opposite. In step down what happens? E output should be lesser than E input. As simple as this. Step down तो क्या होना चाहिए? अगर E output छोटा होना चाहिए इससे तो क्या होना चाहिए? NS भी छोटा होना चाहिए NP से. This implies NS should be lesser
दॅन NP. होय, कळतंय का? कळतंय का? अच्छा, म्हणजे एक्झॅक्टली उलट केलं. समजा हे 1000 टन्स केले आणि हे 100 टन्स केले, तर काय झालं? नाव दिस विल ऍक्ट लाईक अ, नाव सेकंडरी टर्न्स, नंबर ऑफ टर्न्स इन सेकंडरी कॉईल इज लेसर दॅन नंबर ऑफ टर्न्स इन प्रायमरी कॉईल, असं होईल ना? मग दिस विल ऍक्ट लाईक व्हॉट? स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर. म्हणजे हा स्टेप अप आणि स्टेप डाऊनचा जो खेळ आहे तो कशावर डिपेंड करतो? NS आणि NP वर. NP आणि NS वर. येस ऑर नो? दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट आणि व्हेरी सिम्पल. मग तुम्ही नुसतं नंबर ऑफ टर्न्स चेंज केल्या तर तुमचं ट्रान्सफॉर्मरचं फंक्शन चेंज झालं किंवा त्याचं आउटपुट चेंज झालं, डिपेंडिंग ऑन युअर नीड. अच्छा, म्हणजे मला तो स्टेप अप ट्रान्सफॉर्मर कुठं वापरतो? लक्षात घ्या, हे तुम्हाला लॉजिक माहिती पाहिजे. कधी कधी एक्झाममध्ये असं जर एखादं तुम्हाला इंट्युशननी पण कळेल की अ ट्रान्सफॉर्मर नियर पॉवर हाऊस. मला सांगा, पॉवर हाऊसच्या जवळ कुठला ट्रान्सफॉर्मर असतो? स्टेप अप का स्टेप डाऊन? स्टेप अप असेल ना. आणि घराजवळ कुठला असेल? स्टेप डाऊन असेल. सिम्पल. घराजवळ स्टेप अप करून काय फायदा आहे? ओके, सो दॅट्स हाऊ दिस वर्क्स. स्टेप अप आणि स्टेप डाऊन. कळतंय? ह्याच्यावर भरपूर न्यूमरिकल्स आहेत. बस, दॅट्स इट. ह्याच्यात फक्त काय इम्पॉर्टंट आहे? दिस इज इम्पॉर्टंट आणि हे माहिती असणं गरजेचं आहे. दीज टू कंडिशन्स, स्टेप अपची कंडिशन आणि स्टेप डाऊनची कंडिशन. दॅट्स ऑल. देर इज नथिंग एल्स इन दिस. लिहून घ्या सगळं. सिम्पल. ओके, लिहून झालं असेल तर अजून एक टर्म बघूयात, ती म्हणजे एफिशियन्सी ऑफ ट्रान्सफॉर्मर. एफिशियन्सी. आपण ह्याला कुठला सिम्बॉल वापरतो एफिशियन्सीला? इटा. असं एन काढून लांब वाढवायचं त्याला. दिस इज कॉल्ड इटा. अच्छा, व्हॉट इज एफिशियन्सी? एफिशियन्सीचा अर्थच काय असतो? आउटपुट अपॉन इनपुट. व्हॉट इज द यूज ऑफ मिनिंग ऑफ एफिशियन्सी? आउटपुट अपॉन इनपुट. म्हणजे लिहू का मी? पॉवर आउटपुट अपॉन पॉवर इनपुट. लक्षात घ्या, आपण ह्या बनवला कशासाठी होता? पॉवरच्याच, म्हणजे ह्याला इनपुट पॉवर किती दिली आणि ह्याची आउटपुट पॉवर किती आहे. कसं करता येईल? पॉवर आउटपुट अपॉन पॉवर इनपुट. पॉवर आउटपुट किती? आउटपुट त्याचं काय आहे? आउटपुट आहे ई आउटपुट. म्हणजे कॅन आय से ई आउटपुट इंटू आउटपुट करंट. म्हणजे ह्याच्यामध्ये एखादा ॲमीटर बसवला, इफ आय फिट अन ॲमीटर हिअर, तर हा ॲमीटर मला काय देईल? आउटपुट करंट देईल. कळतंय? हां, ह्याच्यामध्ये एखादा ॲमीटर असेल तर मला काय देईल? हा इनपुट करंट देईल. हे दाखवायची गरज नाही तुम्हाला, आता जस्ट दाखवलं. हां, ई नॉट आय नॉट. आणि हे काय आहे? ई इन आय इन. आय नॉट म्हणजे आय आउटपुट. हां, EMF आउटपुट जे हे आहे हेच ना EMF आउटपुट. आणि आय आउटपुट अपॉन EMF इनपुट इंटू आय इनपुट. कळतंय? बस. आणि ह्याला तुम्ही 100 नी मल्टिप्लाय करा. दॅट गिव्स यू इन पर्सेंट. सो 100% एफिशियन्सी, विच इज नॉट पॉसिबल ऑब्वियसली. 100% एफिशियन्सी काय असते? आउटपुट पॉवर इक्वल टू इनपुट पॉवर. बोथ आर इक्वल. जितकं तुम्ही ह्याला इनपुट पॉवर समजा काहीतरी 100 वॅट दिली, तर आउटपुट पॉवर ऑल्सो 100 वॅट. एक्झॅक्ट 100% एफिशियन्सी. 50% म्हणजे काय? 100 वॅट दिली आणि 50 वॅटच बाहेर दिली नाही, म्हणजे उरलेलं 50 कुठे गेलं? उरलेलं 50 इज लॉस्ट इन हीट. मॅग्नेटिक लाईन्स आपण हे काय इथे लॉस सगळा झिरो मानलाय ना. असा वी हॅव अज्युम लॉस झिरो, अज्युम झिरो लॉस, बट इन रिअल लाईफ देर इज सम लॉस. हां, विथ दिस लॉस कॅन बी रिड्युस्ड विथ टेक्नॉलॉजिकल ॲडव्हान्समेंट्स. व्हेरी गुड. म्हणून हे लॅमिनेशन्स वगैरे वापरतात टू रिड्यूस एडी करंट फॉर्मेशन्स वगैरे. आपण पुढे शिकणार आहे तेव्हा मी तुम्हाला सांगेल एडी करंट्स बद्दल. ओके, इज इट क्लिअर टू यू ऑल? फाईन. राईट डाऊन एफिशियन्सी. चला, लिहून झालं असेल, पुढचा स्टार घ्या. आफ्टर दिस गो टू नेक्स्ट. ह्याचे न्यूमरिकल जे असतात ते आपण सॉल्व्ह करू. आर्यंत मधले न्यूमरिकल डायरेक्ट असतात, फॉर्म्युला बेस्ड क्वेश्चन असतात याच्यावर काय जास्त विचारायला नाहीच ना. हा एक फॉर्म्युला, हे 2 कंडिशन्स आणि फार तर फार एफिशियन्सी. देर इज नथिंग एल्स. ऑब्व्हियसली ट्रान्सफॉर्मरला कनेक्ट करून बाकीचे सर्किट करता येऊ शकतं, पण असे प्रॉब्लेम्स आपल्याला या स्टेजमध्ये नसतात. तुम्ही इंजिनिअरिंगमध्ये जाता तेव्हा सर्किटमध्ये ट्रान्सफॉर्मर लावला आणि मग ह्याच्या अगोदरचं काय तर सर्किट, नंतरचं काय तर सर्किट, असे खेळ आता काही या स्टेजला नसतात काही. डोंट वरी. सो दॅट्स इट. दिस इज अबाउट ट्रान्सफॉर्मर. Transformer is an application of EMI. Yes, this is an application of EMI only. Chala, right, next application, LC oscillations. लिहा, LC oscillations.
LC oscillations. LC oscillations. ओके. आर्यंत मध्ये ह्याचं फक्त टायटल दिलेलं आहे LC ऑसिलेशन, पण LC ऑसिलेशन दिलेलंच नाही. ओके. पण when I just went through your board book, बोर्डामध्ये आहे हे, बोर्डाच्या पुस्तकामध्ये LC ऑसिलेशन्स. त्यामुळे मी तुम्हाला नीट शिकवतोय, लक्ष द्या. मी तुम्हाला जे गरजेचं आहे त्यापेक्षा जास्त शिकवणार, हे कधी लक्षात घ्या तुम्ही त्याची काळजी करू नका. इवन इनफॅक्ट हा पण टॉपिक आपण थोडं डिटेलमध्ये बघू, हरकत नाही, जितका डिटेलमध्ये नाहीये आपल्या पुस्तकांमध्ये वगैरे, पण लेट अस सी. कारण कन्सेप्ट जर चांगली फॉर्म झाली तर तुम्हाला भरपूर गोष्टी लक्षात ठेवायचं बर्डन कमी होतं. तुम्हाला ब्लाइंडली जर लक्षात ठेवा तर तुम्ही काय लक्षात ठेवणार, किती किती ठेवणार. पण एखादी कन्सेप्ट डोक्यात असेल तर ऐन वेळेला जरी काही विसरलं तरी पण कन्सेप्टनी तुम्हाला लिंक लागून शकते आणि यू कॅन स्टील सॉल्व्ह द प्रॉब्लेम्स. ठीक आहे ना. कन्सेप्ट्स आर बेस्ट, मोस्ट इम्पॉर्टंट. ओके, बघा, LC ऑसिलेशन्स इज अ व्हेरी इम्पॉर्टंट कन्सेप्ट. व्हॉट हॅपन्स ह्याच्यामध्ये, दिस ऑसिलेशन्स अकर इन LC सर्किट. LC म्हणजे काय, इंडक्टर आणि कॅपॅसिटर सर्किट. ह्याच्यामध्ये रेजिस्टर नको. रिअल लाईफ मध्ये असं होत नाही. रिअल लाईफ मध्ये वायर मध्ये पण रेजिस्टर असतो आणि इंडक्टर मध्ये पण, इंडक्टरची जी कॉईल असते त्या कॉईल मध्ये पण काहीतरी स्वतःचा रेजिस्टन्स असणारच आहे त्याचा. पण थेरॉटिकली आपण घेऊन चालू आणि नंतर आपण लॉसेस वगैरे बघणार आहे. म्हणजे मी ओरली सांगेल एक दोन, बघणार म्हणजे काय डिटेल आपण काय करणार नाही. बघा, LC ऑसिलेशन्स, व्हॉट इज दिस. मला एक सांगा, असा एक कंडक्टर आहे, सॉरी असा एक कॅपॅसिटर आहे. कॅपॅसिटर ह्याच्यावर चार्ज काहीतरी +Q आहे आणि हा -Q आहे, ह्याचा कॅपॅसिटन्स C आहे आणि असा हे की आहे, स्विच ओपन आहे. अच्छा, ओपन स्विच असताना मला सांगा, हा चार्ज फ्लो होणार आहे का? होणार नाही, सर्किटच ओपन आहे, काय फ्लो होणार. हा, आता मी जर हा चार्ज बटन बंद केलं, सर्किट क्लोज केलं, आता चार्ज फ्लो होईल का? येस. आता चार्ज का फ्लो होईल? कारण आता मध्ये कुठं रेजिस्टरच नाहीये ना, आणि आता मध्ये रेजिस्टर दाखवलेलाच नाही मी, दिस इज जस्ट अ कॅपॅसिटर सर्किट. त्यामुळे द चार्ज विल व्हेरी सडनली फ्लो. चार्ज विल फ्लो व्हेरी सडनली, ऑल ऑफ अ सडन, बिकॉज देर इज नो करंट, सॉरी देर इज नो रेजिस्टर, R इज इक्वल टू 0 या सर्किटमध्ये. सो करंट विल बी मॅक्सिमम or theoretically infinite. Immediately a huge amount of current will flow आणि हा काय होईल, हा प्लस आणि मायनस चार्ज एकमेकांना न्यूट्रलाइज करतील आणि द चार्ज, दिस कॅपॅसिटर विल गेट डिस्चार्ज्ड. कॅपॅसिटर विल गेट डिस्चार्ज्ड. ओके, इमिजिएटली डिस्चार्ज होईल. This happens when the capacitor is connected. म्हणजे ह्याला बेसिकली असं करण्याला शॉर्ट करणं म्हणतात ना, शॉर्ट सर्किटिंग, शॉर्ट करणं म्हणतात. तुम्ही एक वायरचा तुकडा घ्या, तुम्ही घ्या म्हणजे तुम्ही घेऊ नका, पण असं इमॅजिन करा किंवा ह्याच्या अगोदर कधी असं काय किडे केले असतील तर बघा. असं वायरचा तुकडा घेतला एवढा, आणि तो वायरचा तुकडा आपलं सॉकेट असतं ना, हे सॉकेट, असं सॉकेट असतं ना, 3 पिन प्लगचं सॉकेट. हा, त्यातलं वापरतो 3च पिन आपण, पण त्यांनी 2 सेट दिलेला असतो कारण कधी कधी साईज वेगळा असतो म्हणून. बेसिकली असतो 3 पिनच प्लग तो. ठीक आहे, हे सॉकेट असतं, आपण आपलं सॉकेट याच्यात लावतो. ओके, हे दिस इज न्यूट्रल. हे न्यूट्रल असतं. हे न्यूट्रल म्हणजे बेसिकली अर्थिंग पॉईंट असतो. दिस इज फॉर अर्थिंग. एनिवे, आपण त्यात हरवायला नको. एक प्लस आणि एक निगेटिव्ह असतो आणि एक पॉझिटिव्ह असतो. जेव्हा तुम्ही हे लावता तेव्हा काय होतं, इथनं करंट विल फ्लो फ्रॉम पॉझिटिव्ह टर्मिनल, जातो तुमच्या अप्लायन्स म्हणून जातो. मग तो बल्ब असेल, तुमचं काही फ्रीज असेल, वॉट एव्हर, इट पासेस थ्रू द एंटायर अप्लायन्स, जातो, त्याचं हीट एक्सचेंज करतो, जे काय त्याचं कार्य आहे ते करतो, आणि देन अगेन कम्स बॅक हिअर. त्याचं पोटेन्शियल लूज करतो तो. ऑब्व्हियसली पोटेन्शियल कमी होतं, पण तो करंट येतो, आणि ऑब्व्हियसली ना पोटेन्शियल कमी होणारच ना, कारण त्यांनी त्याचा एनर्जी दिलेली आहे कशाला तरी, लाईट मध्ये दिली, साऊंड मध्ये दिली, वॉट एव्हर, आणि इट गोज थ्रू सम अप्लायन्सेस लाईक दिस अँड अगेन कम बॅक टू दिस, आणि इथनं असं सर्किट ते कम्प्लीट होत असतं. येस ऑर नो? ओके, तुम्ही आता काय करा म्हणजे थेरॉटिकली करा, खरं करायला जाऊ नका, नाहीतर तुमचं MCB ट्रिप होईल, तुम्हाला शॉक बिक लागेल, स्पार्किंग होऊ शकेल, आग लागू शकेल. ओके, असं. आणि याच्या अगोदर कधी केलं असेल काड्या अशा काही, तर मी लहानपणी भरपूर केलेल्या आहेत, त्यामुळे आय कॅन फॉर शुअर टेल यू व्हॉट हॅपन्स. एक एवढा वायर घेतली आणि ती वायरचा एक टोक दोन्ही दातांनी सोडून काढायचं, इन्सुलेशन उघडं केलं ते, आणि एक टोक ह्याला घालायचं आणि एक टोक ह्याला लावायचं, एवढीच वायर. कळतं तुम्हाला? इफ यू टेक अ वायर, आणि ती वायर फक्त अशी लावून टाकली, बस, इथं लावली, आधीमध्ये काही नाही, मध्ये काही बल्ब नाही, काही नाही.
लावली आणि बटन चालू केलं, काय होतं? तुमचं घरातलं तर एमसीबी ना तो ट्रिप होतो, ट्रिप होतो. का? कारण आता तो वायर तुम्ही जी लावली, मला सांगा ही वायर कॉपरची बनलेली असते, कॉपरच्या आत स्टँड असतात आणि कॉपर इज अ व्हेरी गुड कंडक्टर, म्हणजे कॉपरचा रेजिस्टन्स म्हणूनच त्याला कॉपर वापरतात ना. कॉपरचा रेजिस्टन्स कमी असतो. इतका कमी रेजिस्टन्स लावला ह्याच्यामध्ये, तर काय झालं? जितका रेजिस्टन्स कमी तितका करंट जास्त ना. कारण I इज इक्वल टू व्ही बाय आर फॉर अ गिवन पोटेन्शियल डिफरन्स अक्रॉस. ह्याचा पोटेन्शियल डिफरन्स 220 व्होल्ट आहे. ओके, आणि तो कॉन्स्टंट आहे. हा, तर इफ आर रिड्युसेस, आता साधं वायर जोडली तर करंट, ह्यूज करंट विल फ्लो. आता ह्याचा आर काही झिरो नसतो, ह्याच्यात काहीतरी रेजिस्टन्स असणारच आहे, पण रेजिस्टन्स कमी असेल ना. लक्षात घ्या, तुम्ही ह्याला जर एक बल्ब लटकणारा बल्ब असेल इथं, हा, आता आता तो एमसीबी ट्रिप होणार नाही. आता तो एमसीबी ट्रिप होणार नाही. आता हा बल्ब जळेल, म्हणजे दिस बल्ब विल ग्लो लाईट. येस ऑर नो? का? नाऊ बिकॉज आर इज सिग्निफिकंट. आर चांगला मोठा आहे आता, त्यामुळे आय मोठा, आर मोठा आहे म्हणजे आय कमी आहे. कमी म्हणजे त्याच्या लिमिट्समध्ये आहे, त्याच्या लिमिट्समध्ये, ज्या लिमिट्समध्ये ते चालणं पाहिजे त्या लिमिट्सला आहे. कळतंय? हा, आणि जेव्हा हा जर बल्ब नसेल आणि नुसतं तुम्ही वायरनेला असं जोडून टाकलं, ह्याला काय म्हणतात? ह्याला म्हणतात शॉर्ट सर्किट. ह्याला काय म्हणतात? शॉर्ट सर्किट. म्हणजे शॉर्ट करणं, सर्किटला शॉर्ट करणं. लक्षात घ्या, शॉर्ट करणं म्हणजे काय? शॉर्टचा अर्थ कमी करणं ना. ऍक्च्युअली हे बनवलं कशासाठी आहे? यातनं करंट जावा, कुठल्या तरी इन्स्ट्रुमेंट मधनं फिरून 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 इथं यावा म्हणा. हा, म्हणजे सर्किट हे काहीतरी असलं पाहिजे, एक्सपेक्टेड आहे. पण तुम्ही जेव्हा असं जोडून टाकता, तुम्ही त्या सर्किटला शॉर्ट करून टाकता, सर्किटला कटच करून टाकता. कळतंय? लहान करून टाकता. त्यामुळे काय होतंय? शॉर्ट सर्किट करणं म्हणतात. म्हणून शॉर्ट सर्किटनी आग लागली असं म्हणतात ना. इथं स्पार्क, आता तुमच्याकडे एमसीबी असल्यामुळे तो लगेच ट्रिप होऊन जाईल. बेसिकली एमसीबी काय होतं? तो एमसीबी जो असतो आपल्या घरामध्ये, तुमच्या घरामध्ये असं बघा असेल, एमसीबी असणारच आहे ऑब्व्हियसली, तो तसं सगळं कन्स्ट्रक्शन तसं आहे. तर तो एमसीबी ट्रिप होतो. मग ट्रिप झाल्यानंतर तुम्ही त्याला जाऊन काठीनी किंवा हाताने असं वर करता, वर केलं की परत चालू होतो. पण वर करून चालू कधी होतो? तुम्ही ही वायर अशीच ठेवली तर तो वर जातच नाही. वरती केलं की परत सोडला की परत खाली ठक ठक खालीच होतो, चालू होतच नाही तो. मग तुम्ही वायर काढा, मग तो वरती केला की मग चालायला लागेल तो. ओके, ते त्याच्यात सेफ्टी कशी आहे की जेव्हा मॅक्सिमम जेव्हा आपल्याला शॉक लागतो, हे सेफ्टी का केलेली आहे? समजा बाय मिस्टेक जर तुमचा हात ह्याच्यात गेला किंवा तुम्हाला शॉक लागला, इफ यू गेट तुम्हाला इलेक्ट्रोक्युलेट झाला, तुम्ही काय शब्द आहे, शॉक लागणं, तुम्हाला शॉक लागला, तर शॉक लागलं काय होतं? अ लार्ज अमाऊंट ऑफ करंट फ्लोज थ्रू युअर बॉडी. कारण तुमच्या बॉडीचा रेजिस्टन्स कमी आहे, कारण भरपूर पाणी आहे बॉडीमध्ये आपल्या, त्यामुळे लार्ज करंट फ्लोज थ्रू युअर बॉडी. आणि होतं काय? बॉडीतनं करंट, आणि आपण जमिनीवर उभं राहिलो तर जमीन इज अ झिरो पोटेन्शियल, त्यामुळे दर इज इमिजिएटली करंट दॅट फ्लोज. ओके, तर करंट जर हाय फ्लो झाला तर त्या एमसीबीला म्हणून तसं प्रोग्राम केलं असतं. प्रोग्राम केलं म्हणजे करंट जास्त फ्लो झाला की तो ट्रिप होतो. त्याच्या मागे तसे सर्किट्स असतात. तर तो एमसीबीला काय वाटतं, जर तुम्ही असं कनेक्ट केलं म्हणजे कोणाला तर शॉक लागला, म्हणजे त्याचं तेच हेच आहे ना, सिग्नल त्याला तसं मिळतो, जास्त करंट फ्लो झाला आणि तो ट्रिप होऊन जातो. अच्छा, तर मी हे आपण ह्याचा शॉर्ट सर्किटचा तर तुम्हाला जस्ट गोष्ट सांगितली. एनिवे, आणि तुमच्याकडे जर असं एमसीबी वगैरे नसेल, अशी काही सुविधा नसेल, किंवा कधी कधी आपल्या इलेक्ट्रिकच्या खांबावर असतात ना, इलेक्ट्रिकच्या खांबावर असे 3 वायर जात असतात ना, एक वरती एक असते आणि साईडला 2 असतात, म्हणजे 3D दाखवलं तर असं असतात वायर्स. हे वरची वायर आहे, ही वरची वायर आहे, आणि ही खालची वायर आहे, खालच्या साईडला, हे 2 साईडला असतात, असं असतं तो, हो ना. ओके, ही वरची जी असते ती न्यूट्रल असते, ती ती म्हणजे अर्थ सिग्नल, एक्सेस करंटला अर्थ करायसाठी वापरतात ही वरची. त्यातली एक पॉझिटिव्ह असते, एक निगेटिव्ह असते. तर तुम्ही बघता पक्षी असतात, ते पक्षी फक्त जर ह्याच्यावर बसला एखादा पक्षी काय, किंवा माणूस सुद्धा, कोणीही एकाच वायरला पकडलं तर काही त्रास होत नाही. का त्रास होत नाही? कारण जरी एका वायरला, पक्षी एकाच वायरवर बसतात ना. ओके, पक्षी एका वायरवर बसला तर त्याला काही शॉक लागत नाही. पण एका हाताने एक वायर आणि दुसऱ्या हाताने दुसरी वायर पकडली तर मात्र झालं, दॅट इज द लास्ट दर्शन त्या माणसाचे. कारण एका हाताने एक पकडलं, दुसऱ्या पकडलं म्हणजे काय, तर करंट विल नाव पास थ्रू यू. करेक्ट, त्याला पोटेन्शियल डिफरन्स मिळाला. सो दॅट्स हाऊ द करंट फ्लोज. ओके, वेल, आणि तुमच्या घरात जर ते एमसीबी वाला काय नसेल तर काय होईल?
यातनं करंट इतका फ्लो होईल त्या वायरमधनं, शॉर्ट झालेल्या वायरमधनं करंट इतका फ्लो होईल, जर एमसीबी नसेल तर ती वायर एकतर मेल्ट होईल, ती वायर मेल्ट होईल किंवा स्पार्क होईल, म्हणजे ती एनर्जी स्पार्कमध्ये हे होईल किंवा ते वायर मेल्टच होईल. दॅट इज द आउटकम. मी काय केलं लहानपणी, व्हॉट आय हॅड डन, मी इलेक्ट्रोमॅग्नेट घेतलं होतं साधं. माय मदर वॉज अ फिजिक्स टीचर, घरात अशा गोष्टी भरपूर होत्या. इक्विपमेंट्स मला आवडायचे आणायला, जमा करायला. इलेक्ट्रोमॅग्नेट होतं, तर इलेक्ट्रोमॅग्नेट असं होतं. मी काय केलं, सरळ इलेक्ट्रोमॅग्नेट घेतला हातात. नशीब माझं डोकं चांगलं चाललं, मी पुठ्ठ्यावर घेतलं. आय टूक अ कार्डबोर्डवर इलेक्ट्रोमॅग्नेट ठेवलं आणि त्यातल्या साधी वायर घेतली, 2 तुकडे घेतले. एक तुकडा ह्याला जोडला, दुसरा तुकडा ह्याला जोडला आणि दुसरा तुकडा ह्याला जोडला. आणि ही वायर आणि ही वायर आणि ह्या 2 वायर्स त्या 2 सॉकेटमध्ये लावल्या आणि बटन चालू केलं. माझं नशीब चांगलं होतं की मी हे डायरेक्ट हातात पकडलं नाही. तेवढं डोकं मला होतं की शॉक लागेल म्हणून. मी कार्डबोर्डवर ठेवून असं केलं आणि बेसिकली मला एक्सपेक्टेड काय होतं की इट शुड वर्क लाईक इलेक्ट्रोमॅग्नेट. पण मला हे माहित नव्हतं की हे इलेक्ट्रोमॅग्नेट असं चालत नाही. एसी करंटला चालणार नव्हतं, ते डीसी होतं. इलेक्ट्रोमॅग्नेट जो होता तो इट वॉज मीन फॉर डीसी करंट. आय डिड नॉट नो दॅट. तर मी हे केलं आणि जवळ असं आयन फायलिंग्स ठेवल्या, आयनच्या गोष्टी ठेवल्या, अट्रॅक्ट होतात का बघायला. पण ते ज्या पद्धतीने तो हे झाला, फ्यूज झाला आणि आय वॉज सो हॉरिफाईड. म्हणजे इट वॉज अ डिफरंट एक्सपिरियन्स. आता तुम्हाला पण असं लोकांना भरपूर शॉक बिक लागला असेल किंवा केला असेल. इथनं पुढे असं काय करायला जाऊ नका, दॅट इज फॉर शुअर. पण तुम्हाला यातला मी फिजिक्स सांगतोय ते म्हणजे जेव्हा रेझिस्टन्स कमी असतो एखाद्या सर्किटमध्ये तेव्हा करंट फार जास्त फ्लो होतो. आणि इफ इट हॅपन्स द हाय करंट, बघा हाय करंट म्हणजे काय, हाय हीट जनरेटेड करंट हाय म्हणजे आय स्क्वेअर ना, आर. जरी आर कमी असेल तरी आय वाढला आणि आय वाढल्यानंतर आयचं स्क्वेअरनी एनर्जी, हीट एनर्जी वाढली ना, कळतंय. अँड दॅट हीट एनर्जी कॅन कॉज लॉट ऑफ डॅमेज. ठीक आहे. त्यामुळे रेझिस्टन्स आपल्याला कमी करायचा, पण इतका पण कमी नाही करायचा की इतका करंट फ्लो होईल आणि त्याच्यात हीट जनरेट होईल इतकी जास्त. ओके, बघा. तर मी तुम्हाला काय सांगतोय, ओके, हे असं तुम्हाला कळलं. शॉर्ट केल्यानंतर काय होईल, चार्ज इमिडिएटली फ्लो होईल. अच्छा, आता मी काय करतो बघा. दिस इज अ इंटरेस्टिंग थिंग. मी काय करतो, एक कॅपॅसिटर घेतो. हे एक गोष्ट आहे, निवांत बसून ऐका, फक्त झोपू नका. हा कॅपॅसिटर आहे. समजा याचा चार्ज आहे प्लस क्यू नॉट, ह्याच्यावर चार्ज आहे मायनस क्यू नॉट. अच्छा, आणि ह्याला मी इंडक्टर लावतो. आता इंडक्टरचं काय काम असतं लक्षात घ्या. व्हॉट इज इंडक्टर बेसिकली, व्हॉट इज इंडक्टर बाय द वे. इंडक्टर इज अन इन्स्ट्रुमेंट विच रन्स ऑन म्युच्युअल इंडक्टन्स, सेल्फ इंडक्टन्स ना. म्हणजे इंडक्टर काय करतो, त्याच्यामधल्या करंट ई काय तो एल डी आय बाय डी टी आपण बघितलेलं आहे, काय नवीन सांगते तुम्हाला मी. म्हणजे जर करंट चेंज झाला, मी तुम्हाला काय सांगितलं, इंडक्टरला काय आवडत नाही, चेंज आवडत नाही. इंडक्टरला चेंज, करंटमध्ये चेंज झाला की इंडक्टर त्याला अपोज, करंटमध्ये चेंज झाला इंडक्टर त्याला अपोज. हा, चेंज नाही, इंडक्टर शांत आहे. कळतो इंडक्टरचा कशी बिहेवियर असतो. इंडक्टर बिहेवियर कसं करतो, चेंज नाहीये, काही नाहीये, सगळं चेंज, काही नको, चेंज नाही तोपर्यंत मी शांत आहे, आय एम व्हेरी हॅपी. चेंज झाला म्हटलं की अपोज. कळतंय, दॅट्स हाऊ इंडक्टर वर्क. ओके, आता बघा, ऍट टाइम टी इक्वल टू 0 काय होतं, समजा ह्याच्यावर चार्ज होता प्लस क्यू नॉट, मॅक्सिमम चार्ज होता, फुल्ली चार्ज कॅपॅसिटर आहे, मॅक्स प्लस क्यू नॉट चार्ज आणि मायनस क्यू नॉट चार्ज आहे. अच्छा, बघा हे केअरफुली लक्ष द्या. हे डिटेल्स तुम्हाला इतके कदाचित एक्झाम मध्ये डायरेक्ट नाही विचारणार, पण तुम्हाला हे कन्सेप्ट एकदम क्लिअर झाली ना की मग मनाला शांती. अच्छा, आता काय होईल, जेव्हा सर्किट मी टाइम टी इक्वल टू 0 ला, समजा सर्किट असं ओपन होतं अगोदर आणि मी हे टाइम टी इक्वल टू 0 ला क्लोज केलं. क्लोज केल्या काय, कॅपॅसिटरची टेंडन्सी काय, ऑब्व्हियसली सर्किट कंप्लीट झालं म्हणून चार्जची टेंडन्सी आहे फ्लो व्हायची, बरोबर आहे. अच्छा, फ्लो व्हायला लागला, बर, व्हेरी नाईस. आय फ्लो व्हायला लागला. ओके, आय कसा फ्लो होतोय, वेल आपण एक काम करू, एक्झॅक्टली ॲट टाइम टी इक्वल टू 0 आय इक्वल टू 0. बरं, टाइम जसा पुढे जाईल तसा आय फ्लो व्हायला लागेल ना. बरं, टाइम टी इक्वल टू 0 आय 0 असं करतो, आय इक्वल टू 0 असं लिहितो मी. अच्छा, फाईन. आय 0, या बंद्याला काही प्रॉब्लेम नाही, सगळं चालू आहे. आता जसं टाइम पुढे जायला लागला तर आता काय होईल बघा,
मी हे सर्किट पुढे काय, जसं जसं टाइम पुढे जायला लागला, टाइम इज टिकिंग आहे, टक 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 टाइम पुढे टिक करतोय. अच्छा, तेव्हा काय झालं, करंट स्टार्टेड फ्लोईंग. करंट स्टार्टेड फ्लोईंग. सी बघा, करंट फ्लो व्हायला चालू झाला. म्हणजे अगोदर आय जो 0 होता, आता 0चा काहीतरी 0.1 म्हणजे असं काहीतरी वाढत वाढत गेला ना करंट. म्हणजे करंट काय होतोय, करंट वाढत चाललाय. जसं जसं करंट वाढत चाललाय हळूहळू, तुम्हाला कळतंय, जसं करंट वाढत चाललाय, ह्याचा आता चार्ज प्लस क्यू नॉट होता या प्लेटवरचा, तो आता प्लस क्यू नॉटचा कमी व्हायला लागला ना. म्हणजे प्लस क्यू नॉटचा काय झाला, प्लस क्यू झाला काहीतरी, आणि हे काय झालं, मायनस क्यू झाला. म्हणजे बेसिकली जसा जसा करंट वाढत जाणार, असं असं चार्ज काय होणार, कमी होत जाणार. अरे कळतंय. बर, जसं अगोदर जेव्हा हा एल नव्हता, लक्षात घ्या, जेव्हा हा एल नव्हता तेव्हा काय होत होतं, असं होत होतं का, नाही. तेव्हा झटकन एका इन्स्टंटमध्ये सगळं चेंज होत होतं. एका इन्स्टंटमध्ये तो कॅपॅसिटर डिस्चार्ज होत होता, त्याला शॉर्ट करणं, तुम्हाला सगळं सांगितलं मी. पण आता हा हिरो असल्यामुळे हा हिरो असं होऊ देईल का, एका इन्स्टंटमध्ये काही होऊ देईल का, नाही. हा काय करेल, करंट अगोदर 0 होता, आता करंट नॉन झिरो आहे, म्हणजे हा चेंज झाला. आणि मग हा हा काय करेल, ह्याला चेंज आवडत नाही, मग तो काय करतो, चेंज व्हायला लागला म्हणलं की 1 मिनिट, चेंज व्हायला लागला की सावकाश सावकाश, मेक इट स्लो, सावकाश आहे. त्याला गडबड आवडत नाही, एलला काय आवडत नाही, गडबड आवडत नाही. रेट ऑफ चेंज ला अपोज करणारा माणूस येतो. ओके, अच्छा, म्हणून करंट यायला लागला, करंट वाढायला लागला, वाढायला लागला, वाढायला लागला, आणि असं व्हायला लागलं. अच्छा, आता काय व्हायला लागलं, थोडा वेळ असं झालं की आफ्टर सम टाइम, म्हणजे ह्याच्यानंतर काय झालं बघा, हा चार्ज फ्लो व्हायला लागला, फ्लो व्हायला लागला, आणि याच्यावर चार्ज 0 झाला. अशा इन्स्टंटला चार्ज, म्हणजे हा हा करंट वाढत होता ना, सावकाश वाढत होता, लक्षात घ्या, वाढत होता. आणि थोड्या वेळाने काय झालं, हा आय झाला आय मॅक्स. हा वाढत 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 काय झाला, हा झाला आय मॅक्स. जेव्हा हा आय मॅक्स झाला, तेव्हा हा चार्ज अख्खा डिस्चार्ज झाला होता. कॅपॅसिटरचा चार्ज काय झाला, डिस्चार्ज ना. अच्छा, डिस्चार्ज झाला, पण डिस्चार्ज झाल्यानंतर आता पुढच्याकडे चार्ज राहिलेलाच नाहीये, ह्याच्यावर चार्ज राहिलेला नाहीये. अच्छा, ह्याच्यावर चार्ज राहिलेला म्हणजे काय व्हायला पाहिजे, आय मॅक्सला 0 व्हायला पाहिजे. आय मॅक्स काय व्हायला पाहिजे, 0 व्हायला पाहिजे. अच्छा, पण आता हा आहे हिरो, ह्याला ह्याला चेंज आवडत नाही. तो म्हणतो तो अगोदर आय मॅक्स पाठवत होता, आणि आय मॅक्स अजून लगेच 0 कसं करतो, ह्याची इच्छा काय, आय मॅक्सला लगेच 0 होऊ देईल का, तो नाही. आय मॅक्स आहे, हा, लगेच 0 व्हायचं नाही, सावकाश 0 व्हायचं. ह्याचं काय म्हणणं आहे, सावकाश, जे काय करेल सावकाश, गडबड नाही करायची. हा म्हणतो तुला आयमॅक्स आहे सध्या, तू आयमॅक्स लगेच 0 व्हायचं नाही, सावकाश 0, सावकाश 0 म्हणजे काय, ठीक आहे. म्हणजे हा जो करंट आहे, आता चार्ज, आता करंट हा जो आहे बघा, हा आयमॅक्स डायरेक्ट 0 होणार नाही, पण आता काय होईल, आयमॅक्सचा काहीतरी आय होईल, कमी होईल. आय काय होईल, कमी होईल. बघा, आय काय होईल, कमी होईल. अरे पण कमी झाला, पण ह्याच्यावर चार्ज आता 0 होता ना, 0 होता, अजून चार्ज फ्लो झाला ना काहीतरी, म्हणजे आता चार्ज काय झाला, मायनस क्यू झाला काहीतरी, कळतंय. हा मायनस क्यू झाला आणि हा प्लस क्यू झाला. अरे तुम्हाला कळतंय, ओके, हे एल आहे. अच्छा, हे कधीपर्यंत होणार, हा चालू झाला, पण आता हे कधीपर्यंत होणार बघा. बघा अशी हा कमी 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 होत अशी वेळ आली, जेव्हा हा 0 झाला. जेव्हा हा 0 झाला तेवढ्यात काय झालं, जेव्हा हा 0 झाला तेव्हात काय झालं बघा. आता काय झालं, करंट आय 0 झाला, करंट आय हा कमी 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 होत. लक्षात घ्या, इथं जम्प करायला ह्यानी परमिशन दिली का, नाही. ह्यानी काय केलं, डायरेक्ट आय मॅक्स टू आय 0 यायला दिलं का, नाही दिलं. त्यांनी असं आलं असतं तर वेगळं झालं असतं, म्हणजे असं ह्याने अलाउच नाही केलं. ह्यानी काय केलं, नाही, सावकाश व्हायचं, म्हणजे सावकाश म्हणजे असं झालं, सावकाश 0 व्हायचा. पण सावकाश 0 व्हायच्या फंद्यामध्ये काय झालं, ह्याच्यातनं 0 चार्ज होता, त्यातनं अजून चार्ज निघाला आणि मायनस क्यू होऊन बसला. प्रॉब्लेम कळतोय, हा मायनस क्यू. आता जोपर्यंत हा आय कमी 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 होत 0 होतो, तोपर्यंत काय झालं, ह्यातला सगळा चार्ज निघाला, म्हणजे हे झाला, हे मायनस क्यू नॉट झालं आणि हे प्लस क्यू नॉट झालं. कळतंय. अच्छा, आता हा एल म्हणाला चला करंट 0 झाला,
करंट झिरो झाला. अरे पण करंट झिरो झाला मान्य आहे, पण अरे हा परत उलटा चार्ज झाला ना. अगोदर हा सुलटा होता, आता बघा उलटा चार्ज झाला हा. अरे कळतं तुम्हाला काय झालंय? उलटा चार्ज झाला. अच्छा, मग कपॅसिटर म्हणला, परत कपॅसिटरने डोक्याला हात लावला, म्हणलं अरे मला डिस्चार्ज व्हायचं होतं म्हणून हे सगळं केलं मी, पण डिस्चार्ज इथं झालो होतो मी, पण डिस्चार्ज झाल्यानंतर तुम्हाला करंट स्टॉप करू दिला नाही या एलनी, म्हणून ते करंटच्या स्टॉप करेपर्यंत मी अजून परत चार्ज झालो उलटा. प्रॉब्लेम कळला? अच्छा. पण कॅपॅसिटर म्हणतो चला आता तर मला डिस्चार्ज होऊ दे. बर, मग काय म्हणतो हा करंट? म्हणतो कॅपॅसिटर म्हणतो आता तरी मला डिस्चार्ज होऊ दे. ओके, मग हा कॅपॅसिटर आहे आणि हा इंडक्टर आहे. ओके, हा काय चार्ज आहे? मग तो काय करतो? ठीक आहे, करंट तो उलटा पाठवतो मी. आता असा आय पाठवतो. आय हा काय, आता मायनस, हा प्लस क्यू होईल आणि हा मायनस क्यू होईल. क्यू नॉट काहीतरी होता ना, क्यू नॉट पासून काहीतरी उलटा करंट पाठवेल मी आता. अच्छा, हा उलटा करंट, पण हा काय म्हणतो? सावकाश. हा काय म्हणतो? उलटा करंट पाठवतो, पण इमिजिएटली पाठवायचं नाही. लक्षात घ्या, आठवा, जेव्हा एल नव्हता तेव्हा शॉर्ट सर्किट होत होतं. आता शॉर्ट सर्किट होतंय का? नाही होत, कारण ह्याला शॉर्ट सर्किट आवडत नाही, ह्याला गडबडीचं काहीही काम केलेलं आवडत नाही. हा म्हणतो निवांत पाठव, स्लो पाठव. अच्छा, म्हणजे हा आय आला. आता आय आला म्हणून हे क्यू नॉटचा चार्ज क्यू झाला कमी होऊन. बरं, क्यू झाला, पण काहीतरी आय आला. आता हा आय आला 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 कधीपर्यंत आला? सावकाश आला. कधीपर्यंत? जेव्हा हा झिरो झाला. कळतंय का? कॅपॅसिटरचा चार्ज परत झिरो झाला. कॅपॅसिटर खुश, कॅपॅसिटर खुश झाला एकदम. चलो माझा चार्ज झिरो झाला. हा, आणि या हे होईपर्यंत काय झालं? आय वाढत होता ना हळूहळू. इथं आय झिरो होता, इथं आय वाढत होता, म्हणून हा चार्ज कमी होत होता. कळतंय? आता काय झालं? आय मॅक्सिमम झाला आणि हा चार्ज झिरो झाला. चार्ज झिरो झाला, पण कॅपॅसिटर इज नॉट डिस्चार्ज. कॅपॅसिटर डिस्चार्ज झालेला आहे. ओके, पण कॅपॅसिटर डिस्चार्ज झालाय, पण करंट मॅक्सिमम आहे. कॅपॅसिटर खुश झाला, बाबा मी डिस्चार्ज झालो. अरे पण झालं काय? करंट तेव्हा मॅक्सिमम आहे. कॅपॅसिटर डिस्चार्ज झाला तर त्याची इच्छा काय? आता आता बंद कर चार्ज, करंट बंद कर. पण हा आहे ना, हा ह्याला करंट मॅक्सिमम करंटवर लगेच झिरो करू देईल का? नाही नाही, ह्याला परिवर्तन, ह्याला बदल आवडतो का? नाही, ह्याला चेंज आवडत नाही. हा म्हणतो नाही, आयमाग झाला झाला, आता लगेच झिरो करायचं नाही, सावकाश झिरो कर. अच्छा, सावकाश झिरो करेपर्यंत काय होतं बघा, म्हणजे हा आय का होतो? सावकाश झिरो होईपर्यंत आता हा आय काय होतो? आय मॅक्स पेक्षा आय होतो. आता हा आय कमी होत जातो, आय कमी होत जातो, पण अरे झिरोतनं आय कमी झाला ना, म्हणजे इथं परत मायनस क्यू झालं आणि इथं प्लस क्यू झाला. अरे कळतंय? एल, डू यू अंडरस्टँड? आता आय कमी झाला, पण तेवढ्यात हा चार्ज झाला. आय कमी होऊन आता तो करंट हा कमी होत 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 होत, लक्षात घ्या, आय मॅक्सची इच्छा काय होती? डायरेक्टली झिरो व्हायची होती, पण ह्याने डायरेक्टली झिरो होऊ दिला का? नाही, ह्यानी सावकाश झिरो. पण सावकाश झिरो, सावकाश झिरो व्हायच्या नादामध्ये परत चार्ज निगेटिव्हला गेला आणि परत हे असं आलं. जेव्हा आय हा कमी कमी होतो झिरो झाला, तेवढ्यात हा परत चार्ज झाला होता कॅपॅसिटर. अरे कळतंय? हा, म्हणजे परत ही सायकल जी आहे, दिस इज, ही सायकल काय आहे? दिस इज कॉल्ड एज एलसी ऑसिलेशन. एलसी ऑसिलेशन. अच्छा, म्हणजे काय होतं बघा, याच्यामध्ये, या स्टेजमध्ये, स्टेज नंबर 1, ह्याच्यामध्ये करंट झिरो होता, म्हणजे ह्याच्यात एनर्जी नव्हती. लक्षात घ्या, इंडक्टरमध्ये एनर्जी किती असते? इंडक्टरमध्ये एनर्जी किती असते? बरं ओके, एनर्जीच्या बद्दल मी तुम्हाला 2 मिनिटात सांगतो परत. पण मला एक सांगा, हा टाइम टी इक्वल टू झिरो ना, म्हणजे ही सायकल रिपीट होणार. पिरियॉडिक मोशन झाली, पिरियॉडिक ऑसिलेटरी झाली, ऑसिलेटर पिरियॉडिक झालं ना, टू अँड फ्रो टू अँड फ्रो टू अँड फ्रो झालं की नाही हे? अरे कळतंय का? म्हणजे हे टी इक्वल टू झिरो झालं, आणि हे असं बरोबर का, टी इक्वल टू टी बाय टू हाफ पिरियड, आणि ह्याला टी इक्वल टू कॅपिटल टी म्हणू का? म्हणजे काय झालं, या टाइम पिरियड नंतर परत हे रिपीट होणार, ही सायकल रिपीट होणार परत. कळतंय तुम्हाला? अच्छा, हे टाइम टी, हे टी बाय टू, हा टाइम टी इक्वल टू टी बाय 4, आणि हा टाइम टी इक्वल टू 3t बाय 4. आठवा, टी बाय 4 आठवा. ह्याच्यात आपल्याला डिटेल्ड क्वेश्चन्स गणित नसतं, सीईटी मध्ये नाही, पण तुम्हाला हे माहिती पाहिजे. यू शुड नो इट, व्हॉट इट इज. इज इट अंडरस्टूड टू यू?
अच्छा बघा, नाव लेट अस टॉक अबाउट एनर्जी. एलसी ऑसिलेशन मध्ये होतं काय, एनर्जी एनर्जी एक्सचेंज होत असते. कुठं कुठे एक्सचेंज होती, कपॅसिटर कडनं इंडक्टर, इंडक्टर कडनं कपॅसिटर. मला सांगा या स्टेजमध्ये कपॅसिटर मध्ये एनर्जी किती आहे, मॅक्सिमम आहे, Q²/2C. किती आहे कपॅसिटर मध्ये एनर्जी, Q0² / 2C ना. अरे आठवते का, एनर्जी इन कॅपॅसिटर हाफ CV² किंवा Q²/2C किंवा हाफ Q इंटू व्ही. एनर्जी इन कॅपॅसिटर आठवा. हे काय आहे, एनर्जी 1 पहिल्या स्टेजमध्ये एवढी एनर्जी आहे. अच्छा, इंडक्टर मध्ये पहिल्या स्टेजमध्ये किती एनर्जी आहे, 0, कारण करंट 0. अरे इंडक्टरची एनर्जी किती असते, हाफ Li². आठवत आहे का, हाफ Li² इज द एनर्जी इन इंडक्टर. इंडक्टर शिकवताना हे बघितलेलं आहे आपण. पण इथं या स्टेजमध्ये I 0 असल्यामुळे ह्याच्यामध्ये करंट, ह्याच्यामध्ये एनर्जी किती आहे, 0 या स्टेजमध्ये. अच्छा, या स्टेजमध्ये काय झालं, ह्याच्यामध्ये एनर्जी काय, ह्याला मी जर 1 2 3 काय नाव अशी देऊ आहेत, काही गरज नाही द्यायची असे सच, 5 6 ठीक आहे, 7 आणि 8 असं जर म्हणलं तर मला सांगा स्टेज नंबर 5 मध्ये E5 बोला, व्हॉट इज एनर्जी. कपॅसिटर मध्ये एनर्जी किती आहे, कपॅसिटर मध्ये एनर्जी किती आहे, परत Q0²/2C. इंडक्टर मध्ये एनर्जी परत किती आहे, 0. म्हणजे बघा एनर्जी कॉन्झर्व आहे. अरे कळतंय, या स्टेजमध्ये बघा इथं एनर्जी किती आहे, E3 बोला, सांगा मला E3. ह्याच्यामध्ये एनर्जी किती आहे, कॅपॅसिटर मध्ये एनर्जी 0 आहे, Q²/2C. पण ह्याच्यात हाफ Li² आहे, हाफ Imax². अरे कळतंय का, मग ह्याच्यात काय होतं, एनर्जी ते एकमेकांशी आपण कसं असं दोन लोक थांबले आणि हातात एक माझा बॉल आहे, हा तुला कॅच मला कॅच, तुला कॅच मला कॅच, असं कॅच कॅच खेळतो ना. हा असं काय करतात, कपॅसिटर आणि इंडक्टर एकमेकांमध्ये एनर्जी देवघेव खेळतात. तुम्हाला कळतंय. हा आता ह्याच्यामध्ये जर लॉसेस काहीच नसतील, ऑब्व्हियसली ह्या सगळ्यामध्ये आपण काय धरून चाललेलो आहे, ह्याच्यामध्ये लॉस कुठेच होत नाही. जर लॉसेस काही होत नसतील तर हे किती वेळपर्यंत चालेल, ही सायकल. परत इथं आलं, इथनं परत हे 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 परत हे. आणि समजा लॉस 0 असतील, समजा आयडियल सगळं आयडियल आहे, लॉसेस 0 आहेत, तर हे दिस विल गो ऑन फॉर इन्फानाइट टाइम. आणि रिअल लाईफ मध्ये किती चालतं, ऑब्व्हियसली रिअल लाईफ मध्ये डॅम्पिंग असतं फार, हे डॅम्प होऊन जातं ऑसिलेशन्स. का, कारण ह्याच्यामध्ये असं कधीच होत नाही की रेझिस्टन्स 0 आहे. लक्षात घ्या, ही जी कॉईल आहे, कॉईलचा काहीतरी रेझिस्टन्स आहे, ह्या कनेक्टरचा काहीतरी रेझिस्टन्स आहे. तुम्हाला कळतंय, तो रेझिस्टन्स कॅन नेव्हर बी 0 इन रिअल लाईफ. त्यामुळे थोड्या वेळाने एनर्जी लॉस होत असते, हीटमध्ये लॉस होऊन 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 हे कमी होऊन नंतर एक स्टँडस्टिल येऊन जातो, ज्यामध्ये इंडक्टर पण डिस्चार्ज आहे, म्हणजे इंडक्टर मध्ये पण काही एनर्जी नाहीये आणि कपॅसिटर पण डिस्चार्ज आहे. असं थोड्या वेळाने होऊन जातं, म्हणजे डॅम्पिंगच्या इफेक्टमध्ये. तुम्हाला कळतंय व्हॉट आर एलसी ऑसिलेशन्स. हे लिहायचं कसं, बघा कपॅसिटर मध्ये एनर्जी कुठल्या फॉर्म मध्ये स्टोअर केलेली असते, कपॅसिटर मध्ये इलेक्ट्रिक फील्ड. कपॅसिटर मध्ये एनर्जी किती कुठल्या फॉर्म मध्ये स्टोअर केलेली असते, इलेक्ट्रिक फील्ड ना, हेच बघितलं ना, Q0²/2C. इट इज स्टोर्ड इन फॉर्म ऑफ इलेक्ट्रिक फील्ड. इंडक्टर मध्ये एनर्जी कुठल्या फॉर्म मध्ये स्टोअर केलेली असते, मॅग्नेटिक फील्ड. इंडक्टर मध्ये कुठल्या फॉर्म मध्ये असते, मॅग्नेटिक फील्ड. अच्छा, कारण इंडक्टर हा सोलेनॉइड असतो ना, सिंपल इंडक्टर कसा असतो, एक सोलेनॉइड असतो. सोलेनॉइडच्या आत एनर्जी कुठली असते, मॅग्नेटिक एनर्जी. येस, त्यामुळे मला सांगा बेसिक फंक्शन ऑफ एलसी ऑसिलेशन्स इज व्हॉट. एलसी ऑसिलेशन्स इज नथिंग बट exchange of energies. Means electrical energy converts into magnetic energy and magnetic energy converts into electric energy. So it is subsequent conversion of energy from electrical to magnetic and vice versa. कळतंय का तुम्हाला. हा, आणि हे कोणाकोणामध्ये होतं, कॅपॅसिटर मध्ये इलेक्ट्रिक एनर्जी स्टोअर असते, याच्यात मॅग्नेटिक एनर्जी स्टोअर असते. सो these are LC oscillations and this cycle goes on and on and on for ideally for infinite time. If there are no losses, this will go on for infinite time. Okay. आता ह्याचा टाइम पिरियड वगैरे काढणं ह्याचं चांगलं गणित आहे एक, पण आपल्याला त्याचं काही जास्त घेणं देणं नाहीये.
तुम्हाला हे बेसिक मी तुम्हाला आज जेवढं शिकवलेलं आहे हे पण फार जास्त आहे. तर हे डायग्राम तुम्ही काढा आणि एक एक 2-3 शब्दात लिहून घ्या. पहिल्यांदा लिहून घ्या, मी तुम्हाला सांगतोय काय ते, देन ड्रॉ डायग्राम. राईट डाऊन LC ऑसिलेशन्स. Write down. Energy is stored in capacitor in form of electric field. Energy is stored in inductor in form of magnetic field. When capacitor and inductor are connected in a circuit, there is subsequent exchange of energies between electrical and magnetic. कळतंय का? Okay. This subsequent exchange occurs in periodic manner. Okay, and that's why these exchanges are called as LC oscillations. These exchanges are called as LC oscillations. कळतंय का? हाँ. ओके, फाईन. आणि हे तुम्ही त्यानंतर हे लिहा, आणि तुम्हाला मी हे जे एक्सप्लेन केलेलं आहे हे तुम्ही तुमच्या शब्दामध्ये, हे जे काही करंटचं कमी होणं, हे एल वॉन्टिंग टू अवॉइड द चेंज वगैरे, हे जे काही तुम्हाला मी ओरली सांगितलेलं आहे त्यातलं तुम्हाला मॅक्सिमम जितकं तुम्हाला क्लिक होतं, जितकं तुम्हाला लिहा असं वाटेल तितकं लिहा. दीज आर LC ऑसिलेशन्स. म्हणजे मेन्समध्ये ते चांगले क्वेश्चन्स आहेत आणि ॲडव्हान्समध्ये पण आहेत. आपण CET मध्ये ह्याच्यात असे गणिती क्वेश्चन्स नाही, त्याच्यामध्ये फक्त थिअरॉटिकल गोष्टी आहेत. आणि आपल्या आर्यनमध्ये जर काही दिलेलंच नाही, त्यांनी टायटल दिलेलं LC ऑसिलेशन, पण बाकी काही दिलेलंच नाही. सो दीज आर LC ऑसिलेशन्स. क्लिअर? चला पुढे जाऊया आपण. हा, हे एनर्जी थोडंसं बोलता येईल. ही एनर्जी इथं होती ना, या स्टेजची एनर्जी एवढी होती, या स्टेजची एनर्जी एवढी होती, लक्षात घ्या. मग या स्टेजची किती होईल? हा, हे टाइम T इक्वल टू, याच्यामध्ये एक फुल्ली चार्ज होता ना आणि एक कम्प्लिटली एम्प्टी होता, कारण एनर्जीत काही नव्हती. आता ह्याच्या दोघांमध्ये एनर्जी आहे, म्हणजे ह्याची एनर्जी किती असणार आहे? E2 म्हणू का मी? E2 किती असेल? हाफ Q²/2C, तेच ना, म्हणजे Q²/2C प्लस हाफ Li². ओके, हाफ Li². आणि द लॉ ऑफ कॉन्झर्वेशन, जर यातनं कुठनं एनर्जी बाहेर जात नसेल, इफ देर आर नो लिकेजेस, देर इज नो लॉस इन हीट वगैरे, तर काय व्हायला पाहिजे? E1 शुड बी इक्वल टू E2, शुड बी इक्वल टू E3, शुड बी इक्वल टू E4, E5, E6. हे सगळं एनर्जी शुड रिमेन सेम इफ देर इज नो लॉस. कळतंय? फाईन. हे तुम्हाला बेसिक माहिती असू दे सगळं. चला हे लिहा सावकाश, पुढे बघूयात आपण.